योहानाला झालेले प्रकटीकरण अध्याय 17. योहानाला झालेले प्रकटीकरण अध्याय 17. मोठी कलावंतीन व श्वापद यांचा साक्षात्कार. मोठी कलावंतीन व श्वापद यांचा साक्षात्कार. नंतर 7 वाट्या घेतलेल्या 7 परमेश्वर दूतांपैकी एक जण येऊन मजबरोबर बोलू लागला. तो म्हणाला, इकडे ये. म्हणजे बहुत जनांवर बसलेली मोठी कळवंतीन हिचा झालेला न्यायनिवाडा तुला दाखवतो. तिच्याबरोबर पृथ्वीवरील राजांनी जार कर्म केले आणि तिच्या जार कर्मरूपी द्राक्षरसाने पृथ्वीवर राहणारे जन मस्त झाले. मग मी आत्म्याने संचारलेला असताना त्याने मला रानात नेले. तो परमेश्वर निंदात्मक नावांनी भरलेल्या 7 डोकी व 10 शिंगे असलेल्या किरमिजी रंगाच्या श्वापदावर बसलेली एक स्त्री दृष्टीस पडली. ती स्त्री जांभळी व किरमिजी वस्त्रे ल्यालेली आणि सोने, मूल्यवान रत्ने व मोते यांनी शृंगारलेली होती. तिच्या कपाळावर मोठी बाबेल, कळवंतिनीची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई हे गुढार्थक नाव लिहिलेले होते. ती स्त्री पवित्र जनांच्या रक्ताने व येशूच्या साक्ष्यांच्या रक्ताने मस्त झालेली माझ्या दृष्टीस पडली. तिला पाहून मला फार आश्चर्य वाटले. परमेश्वर दूताने मला म्हटले, तुला आश्चर्य का वाटले? ती स्त्री आणि 7 डोके व 10 शिंगे असलेले तिला वाहून नेणारे श्वापद यांचं गुज मी तुला सांगतो. जे श्वापद तू पाहिलं ते होते आणि नाही, ते अगाध कुपातून वर येणार आहे व नाशात जाणार आहे. जगाच्या स्थापनेपासून ज्यांचं नाव जीवनी पुस्तकात लिहिलेलं नाही असे पृथ्वीवर राहणारे जन ते श्वापद होते नाही व येणार असे पाहून आश्चर्य करतील. हे ज्ञानी मनाचे काम आहे. ती 7 डोकी 7 डोंगर आहेत. त्यावर ती स्त्री बसली आहे आणि ती डोकी 7 राज्ये आहेत. त्यापैकी 5 पडले आहेत. एक आहे आणि एक अद्याप आला नाही. तो आल्यावर त्याला थोडा वेळ राहावे लागेल. जे श्वापद होते आणि नाही ते स्वतः 8वा राजा आहे. तो त्या सातांपासून झालेला आहे आणि तो नाशात जाणार आहे. जी 10 शिंगे तू पाहिली ती 10 राज्ये आहेत. त्यास अद्यापी राज्य मिळाले नाही, तरी त्यास श्वापदाबरोबर तासभर राजांच्या सारखा अधिकार मिळतो. ते एक विचाराचे आहे आणि ते आपले सामर्थ्य व अधिकार श्वापदाला देतात. हे कोकऱ्याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यास जिंकील, कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे आणि पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू असे जे त्याचबरोबर आहेत तेही विजय मिळवतील. आणि तो मला म्हणाला, जेथे कळवंतीन बसली आहे तेथे जी जले तू पाहिली ती लोक, जनसमूह, राष्ट्रे, भाषा अशी आहेत. जी 10 शिंगे व जे श्वापद तू पाहिले ती कळवंतिनीचा द्वेष करतील व तिला ओसाड व नग्न करतील. तिचे मांस खातील व अग्नीने तिला जाळून टाकतील. त्यांनी एक विचाराने वागून परमेश्वराची वचने पूर्ण होत तोपर्यंत आपले राज्य श्वापदाला द्यावे अशा इराद्याने कृती करण्याचे परमेश्वराने त्यांच्या मनात घातलं आहे. जी स्त्री तू पाहिली ती पृथ्वीवरच्या राजांवर राज्य करणारी मोठी नगरी आहे.